हातामध्ये कॅमेरा पकडत आहे, असं कोणी भजे पकोडे चालत आहे. आणि यायचे लेकर मॅट्रिक फेल, 10वा वर्ग फेल, ICC क्रिकेटचे राष्ट्रीय अध्यक्ष 10वा वर्ग फेल, आणि तुमचे लेकर ग्रॅज्युएशन कंप्लीट असून घरी. म्हणून तर म्हणतोय हिंदू मुस्लिम हा आमचा मुद्दाच नाही. कारण की माझ्या पार्टीत हिंदू आणि मुसलमान आहे. ती हिंदू ह्या मनातला मुसलमान साहेबाज अली, ते आमचे सचिन धनगर OBC, या दोघांसाठी जोरदार टाळ्यावरून स्वागत करा. याचं कधीच भांडण झालं नाही साहेब. स्टेजवरही सोबतच बसतात, गाडीतही सोबत बसतात, जेवणही एकाच ताटात करतात. बाकी काय काय करत असतील मलाही कल्पना नाही, अंदर की बात पण यांचं कधी भांडण झालं नाही. क्योंकि वो मुस्लिम दोस्त है, दोस्ती में उभरता है. वो मुस्लिम दोस्त है, दोस्ती में उभरता है, मोहब्बत के आईने में संवरता है. हाँ, ये बाबा साहब आम्बेडकर के संविधान का कमाल है सारा. मैं आदाब करूं तो वो जय भीम करता है. कल का वो जिना यहाँ दिखाई देता है, लड़ा जुल्म से वो सीना दिखाई देता है. मनोज राजा भारत के संविधान के हर एक कलम में अबे मेरे बाबा साहब का पसीना दिखाई देता है. एवढी खराब आहे. मी इथून 2018 मध्ये इंडियन आयडल मध्ये गेलो होतो. इंडियन आयडल मध्ये तर माझं जे गाणं आहे, माय बापावर भीमाची उपकार लय आहे र, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे र, हे गाणं माझं आहे. आणि ऑडिशन देत असताना साहेब मोठे मोठे जज लोक माझ्या समोर होते. हिंदी इंडियन आयडल 2018 मध्ये गेलो होतो. पण माझ्या आईवडिलांनी माझं नावच एवढं चांगलं ठेवलं की मी ओळखूच येतो, मला जातीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरजच नाही आहे, माझं नावच संविधान आहे. गेल्यानंतर ऑडिशन दिली साहेब. ऑडिशन मध्ये जे जज माझ्या समोर बसले होते त्यांच्या समोर मी गाणं म्हटलं होतं, माय बापाहून भीमाची उपकार लय आहे, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे. गाणंही दाखवलं नाही, रिजेक्टही करून टाकलं. सुर तो परफेक्ट लगा था क्योंकि मेरे इतना परफेक्ट सुर में गाने वाला बहुत है.